या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे उद्या होणारी मतमोजणी रद्द करण्याचा निर्णय हा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय। आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय देताना नेमकं काय म्हटलंय आणि निकालाची नवी तारीख कुठली ठरली आहे हे सगळं समजून सांगणारे या व्हिडिओतून, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे। नागपूर खंडपीठाने 3 डिसेंबर म्हणजे उद्या जाहीर होणारे निकाल सुद्धा तूर्तास थांबवलेत आणि राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपालिकांचे निकाल हे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिलेत। झालं असं की राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महत्त्वाची सुनावणी झाली आणि या सुनावणीत निकाल जाहीर करताना काही नगर परिषदांच्या संदर्भातील ज्या गोष्टी न्यायालयीन प्रविष्ट आहेत किंवा न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यानं जवळपास 20 नगर परिषदांची निवडणूक प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली होती। म्हणजे या निवडणुका 20 डिसेंबरला त्यांचं मतदान होणार होतं आणि 21 डिसेंबरला निकाल लागणार होता। पण आता आज जो न्यायालयानं निकाल दिलेला आहे त्यानुसार 20 डिसेंबर आणि 2 डिसेंबर म्हणजे आजची तारीख आणि 20 दिवसांनी म्हणजे 18 दिवसांनी होणाऱ्या 20 डिसेंबरच्या नगरपालिकांचं मतदान या सगळ्यांचे निवडणुकांचे निकाल हे एकाच दिवशी जाहीर होणार आहेत। अन्यथा पुढे ढकललेल्या 20 नगर परिषदांच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। त्यामुळे न्यायालयाने सुद्धा सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबरला एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे आज मतदान झालं तरी त्याचे निकाल हे 21 डिसेंबरलाच जाहीर होणार आहेत आणि याशिवाय या निवडणुकीचे एक्झिट पोल सुद्धा म्हणजे आज 2 डिसेंबरला जे मतदान होतंय त्याचे एक्झिट पोल सुद्धा आपल्याला 20 डिसेंबर रोजी 20 डिसेंबरचं मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येईल असं सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलंय। त्यामुळे निवडणुकांची आदर्श आचारसंहिता ही आता 20 डिसेंबर पर्यंत लागू राहील। ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली आहे तिथल्या उमेदवारांना पूर्वी मिळालेलं निवडणूक चिन्ह हे मात्र कायम राहील। मात्र रद्द झालेल्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी केलेल्या खर्चाची मर्यादा वाढवावी ही मागणी न्यायालयानं नाकारलेली आहे। त्यामुळे कुठेतरी उमेदवारांसाठी हा एक धक्का किंवा त्यांच्यासाठी ही नाराजीची बाब होऊ शकते। खरं तर निवडणूक आयोगाच्या या संपूर्ण कारभारावर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालानंतर खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांनी याविषयी काय म्हटलंय तर निवडणुका पुढे ढकलून निकालही पुढे ढकलला जाणं ही पहिलीच वेळ असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। याशिवाय हे यंत्रणांचं अपयश असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगानं प्रक्रियेत सुधारणा करावी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली। म्हणजे मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही, माझी नाराजी ही प्रक्रियेवर असून ती कायद्याच्या आधारे व्यक्त केली आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या एकूण प्रक्रियेवर आणि निकालाची तारीख पुढे ढकलण्यावर खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी बोलून दाखवली आहे। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर खरं तर विरोधकांच्या बाजूने सांगायचं झालं तर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हणजे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय ते सुद्धा पाहूयात। आज नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळ खंडोबा झालाय। राज्यातील निवडणुका हा पोरखेळ झालाय। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला। ओबीसीला 27% आरक्षण दिलं हे सरकारला दाखवायचं होतं। हे सरकार कोणत्या दिशेने काम करतं? उद्याची मतमोजणी 21 डिसेंबरला गेली। निवडणूक आयोग सरकारच्या हाताचे भावले झाले, त्यांच्या इशाऱ्यावर काम करतंय। राज्यात इतक्या निवडणुका झाल्या पण याआधी असं कधीच झालं नव्हतं। यासाठी फडणवीस सरकार जबाबदार आहे। मतमोजणीत अडथळा येणं म्हणजे निवडणुका लांबणीवर टाकणं, पैशाचा वापर करणं, खरं तर हा मतचोरीचाच तर प्रकार नाही ना असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। याशिवाय निकाल बाजूने येणार नाही हे पाहून निवडणूक निकाल फिरवण्याचा प्रयत्न करत आहे का? लोकशाहीचा गळा घोटला जात आहे असं सुद्धा काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। पण आता निकालाची तारीख पुढे ढकललीये, यात तर काही बदल होणार नाही, पण याचे परिणाम काय होतील तर ते सुद्धा समजून घेऊयात। एक तर प्रशासनाला ईव्हीएम ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र ही 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावी लागतील।
म्हणजे राज्यात जवळपास 280 ठिकाणी निवडणूक आहेत आणि त्यानुसार 280 पेक्षा अधिक स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र ही 21 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवावी लागतील। या सर्व स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम सुरक्षेसाठी सतत पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागेल आणि तो अत्यावश्यक असणार आहे। निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूमची पाहणी करून त्यावर स्वाक्षरी करणं बंधनकारक असल्यानं ही प्रक्रिया दररोज पार पाडावी लागणार आहे। विधानसभा निवडणुकीतही जवळपास 288 ठिकाणी मतमोजणी असते, पण मतदानानंतर 1-2 दिवसातच ती मतमोजणी होते। मात्र यंदा नगर परिषद नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी ही 18 दिवसांनी पुढे गेल्याने प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा ही जवळपास 3 आठवडे या प्रक्रियेसाठी गुंतून राहणार आहे। त्यामुळे हा सगळा परिणाम निवडणुकीचा निकाल हा पुढे ढकलल्यामुळे होणार आहे। तरी आपल्याला या निवडणूक प्रक्रियेच्या निकालाविषयीची जी काही आपली मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।